दिनांक 5 डिसेंबर व 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशाने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेनं प्रवास करीत असलेल्या आंबेडकरी अनुयायांना भव्य अन्नदानाचं आयोजन करण्यात आलंय। सदर उपक्रम हा गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे। या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम पवार तसंच विशाल पवार हे करीत असतात। गोटीराम पवार म्हटलं की आंबेडकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलेला एक सच्चा भीमसैनिक। ते सातत्यानं समाजातील गोरगरीब पीडित अनाथांसाठी नाशिक जिल्ह्यात सामाजिक काम करीत आहेत। गोटीराम पवार यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे। या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, शहराध्यक्ष समीर शेख, नैना वाघ, विमलबाई तडवी, रामबाबा पठारे, आकाश भालेराव, संतोष पाटील, चंद्रकांत भालेराव, सनी साळवे, शरद गायकवाड, राजू रिपोर्टे, आकाश घुसळे, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, संजय भालेराव आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या 59वा महापरिनिर्वाण दिन आहे, 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी नाशिक रेल्वे स्टेशन येथे महामानवास अभिवादन करण्याकामी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भीमसैनिक महिलांना अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोटीराम भाऊ पवार, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते, जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगारे साहेब, नैनाताई वाघ, समीरभाई शेख आणि आमचे सर्व सहकारी, या सर्वांच्या वतीने संतोष पाटील आहेत, आकाशभाई, रामबाबा पठारे आहेत, यांच्या वतीने या ठिकाणी भीमसैनिकांना, दिलीप साळवे, सर्वांच्या, संजय भालेराव, सर्वांचे नाव येतील। आणि जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना, मुंबई येथे जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी अन्नदानाचं पाकिट वाटण्यात येत आहे। तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि बाबासाहेबांना वंदन करण्याकामी आपण सर्वांनी आज रात्रीपासूनच उद्या सकाळपर्यंत मुंबई येथे पोहोचावं। आलेल्या सर्व भीमसैनिकांचं या ठिकाणी अभिवादन करण्याकामी चाललेल्या भीमसैनिकांना मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृती वंदन करतो, येथेच थांबतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते गोटीराम पवार यांनी परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना अन्नदान कसं मिळेल त्यांना, त्या प्रयत्नशील ते राहता। या ठिकाणी आमचे अनेक आरपीआयचे नेत्याला ते आमंत्रित करता। आमचे अमोलभाई पगारे असेल, समीरभाई शेख असेल, नैना वाघ असेल, आकाश घुसळे असेल, अनेक भीमसैनिकांना ते सोबत घेऊन आलेल्या बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी जे भीमसैनिक आहेत त्यांना कसं अन्नदान मिळेल याच्याकडे आमचे गोटीराम पवार लक्ष टाकता। मी खरोखरच मी त्यांच्या बी कार्याला वंदन करतो आणि बाबासाहेबाला बी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 30 वर्षापासून नाशिक रेल्वे स्टेशन येथे चैत्यभूमीला जाणाऱ्या भारतातील तमाम आंबेडकरी अनुयायांना व आंबेडकरी जनतेला अन्नदानाचं वाटप रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गोटीराम पवार हे 30 वर्षापासून करत असतात। त्यांचा हा उपक्रम हा खरोखरच कौतुकास्पद आहे। मी चैत्यभूमी येथे दर्शनात जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना व भीमसैनिकांना शांततेत जावे असे आवाहन करतो व कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी अशी विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम। महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून दादर चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जे भाविक जात आहे त्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवीत असतो। तरी सगळ्या भीमसैनिक व नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।